त्यावेळेस होळीसुद्धा करता आली नाही. सणासुदीला जर असं काही झालं ना, माझा तर प्रचंड मूड ऑफ असतो बघा. तर झालं असं की पिरियडची जी तारीख असते तर ती माझी 28, 29, 30च्या दरम्यान असते. पण ह्यावेळेस खूप जास्त लेट झाली बघा. म्हणजे अगदी बरोबर ज्या दिवशी होळी आहे ना, जसं गुरुवारी होळी आहे, पूजा जी आहे त्या दिवशीच असं झालं. पण काय करणार, ते आता आपल्या हातात नाही आहे. प्रचंड दुखत होतं माझं इथं. तुम्हाला जरी माझ्या चेहऱ्यावर वाटत असेल की काही दुखत नाही, पण आतमधनं जे दुखत होतं ना, सिरियसमध्ये मला माहिती. असं कधीही झालं नाही बघा, इतकी तकलीफ आणि इतका वेळ मला. पण यावेळेस कसं झालं काय माहिती. तर चला एका बाजूला दुखणं आहे, पण एका बाजूला एक सुखाची, एक मनाला समाधानाची पण गोष्ट आहे. आज मला अडचण नसती तर मी नक्कीच पूजासुद्धा केली असती. तर बँकेत गेले, बँकेतलं काम आवरलं आणि आईला घेऊन लगेच इकडच्या ऑफिसमध्ये आले. तर ते का व्हिडिओ कंटिन्यू करा. जसं की मी घेतला आहे प्लॉट, रिकामा प्लॉट घेतला आहे. माझं जसं की स्वप्न होतं की मला स्वतःचं घर करायचं आहे, जोरात स्वतःचं घर बांधायचं आहे. तुम्हाला खरंच सांगते, मला यकीनसुद्धा येत नाही की मी खरंच प्लॉट, जी जागा आहे ती घेऊ शकले आणि माझं पण स्वतःचं घर होणार आहे. कारण की सगळ्या गोष्टी, सगळ्या जबाबदाऱ्या मुलांच्या असो, मुलांच्या शाळेच्या असो, ट्युशनच्या असो, घरातल्या असो, सगळ्या जबाबदाऱ्या माझ्यावर आहे. तर ह्या जबाबदाऱ्या निभावून मला सगळ्या गोष्टी पार पाडायच्या असत्या. पण माझ्याकडनं मला वाटलं नव्हतं की माझं स्वतःचं घर होईल. पण ते घर खरंच होतं आहे माझं स्वतःचं. एक 2-3 महिने अजून वेळ आहे त्याला. पण म्हटलं चला आज गुरुवार आहे. स्वामींच्या आशीर्वादाने बघा माझं घर होणार आहे. कोण म्हणतं की शक्य होत नाही. स्वामींची सेवा केलेली आम्हाला तर काही फरक पडत नाही. खरंच तसं नाही. मनापासून जर सेवा केली ना, तर स्वामी न मागता सुद्धा आपल्याला सगळं देतात. काय? हे माझा अनुभव आहे. 5 वर्षापासून मी सेवेमध्ये आहे. मला जशी जमेल तशी सेवा करते. मी म्हणत नाही की मी खूप प्रॉपर किंवा खूप व्यवस्थित, जशी मला जमेल तशी मी सेवा करते बघा. पण स्वामींनी अशक्य ही शक्य करून दाखवलं आणि आईच्या घरी आले दुपारच्या वेळेस. जेवण वगैरे केले. गल्लीमध्ये पहिलेच कलर वगैरे खेळणं चालू होता. कलर तर मी खेळतही नाही बघा आणि व्हिडिओ जरा लेटच येणार बघा. माझी तब्येत पण थोडी खराब आहे आणि आता एडिटिंग करून टाकणं म्हणजे थोडा वेळच लागतो बघा. पण असो, एकीकडे सुखाची पण गोष्ट आहे, एकीकडे समाधानाची गोष्ट आहे. तर श्री स्वामी समर्थ.